नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर यांची आवली तू होतीस म्हणून ही कादंबरी आणि आज भाग 16वा. जिजाईनं आपल्या झोपलेल्या लेकरांकडे बघितलं. काय नशीब घेऊन आली ती पोर. मी गंगा एवढे होते तर कशाचीही झळ लागत नव्हती. अंगाला नवीन नवीन कपडे, गळ्यात सरी नाही तर मोत्याची माळ, पायात पैंजण, वेणीत गजरा, थाट असायचा नुसता. बसल्या जागेवरनं जिजाई आपलं लहानपण आठवत होते. खरंच लहानच असावं, कधी मोठं होऊ नये. ज्याच्या यातना त्यांनाच ठाऊक. मोठेपण निभावणं सोपं नसतं. त्यातूनही फाटकं नशीब असेल तर दुर्दशा विचारू नका. एका मागून एक आघात. एकादशीच्या घरी द्वादशी पाहुणी तशी गत. पुन्हा तिला विठ्ठल आठवला. या गत काळ्यानं पुरतं मातीत घातलं मज. बसल्या ठिकाणी तिचा डोळा लागला. सकाळी उठून तिने विठीचं दूध काढलं. 3 दगडं मांडून चूल पेटवली. चुलीतल्या तुराट्यांसारखी जिजाई आतून पेटून उठली होती. का कुणास ठाऊक आत दाबून ठेवलेल्याचा पुन्हा उद्रेक झाला आणि जिजाई हमसून रडायला लागली. पुन्हा तिने तिचीच समजूत काढली. आलेल्या परिस्थितीतनं मी मार्ग काढीन. परिस्थितीला आणि त्या काळ्याला मुळीच शरण जाणार नाही. आणि मग आतून जागोजागी उसवलेल्या जिजाईनं स्वतःला पार शिवून काढलं. डोळ्यातलं पाणी मनगटानं निपटून काढलं. हळूहळू ताठ होत गेली. अंगणात पाण्याचे 4 शिंतोडे टाकले. विठीचं शेण आणि माती मिसळून गारा केला. त्यांनी कुडाच्या भिंती लिंपून काढल्या. जमीन सारवली. जिजाई कामसू होती. कुठलंही काम नीट नेटकं करायची. तिने मग वेगळी माती भिजवली. त्यापूर्वी मातीतले खडे गोटे बाजूला केले. त्या मातीची मग सुबक चूल बांधली. बाजूला बैलाची चूल आणि एक लहानशी चूल घातली गंगाला काशीला खेळण्यासाठी. मगाशी जमीन सारवली तेव्हा तिला फार वाटलं 7 बांगडीचे तुकडे टाकावेत. तुटलेल्या बांगड्यांची छानशी रांगोळी रेखावी. पण मनच उचकटलं होतं तिचं. काहीही करताना जुन्या सुखसमृद्धीच्या सुबत्तेच्या आठवणी मनात धिंगाणा घालायच्या आणि मग त्या मनभर पसरलेल्या आठवणी सावरता सावरता पुरेवाट व्हायची तिची. पोरं उठली. गंगाने त्यांचं दूध पाणी केलं. जिजाई बराच वेळ विचार करत दारात बसून राहिली. तशी आईची आठवण झाली. आवले, दारात कर्जदारासारखं बसू नये. ती बाजूला सरली. दूरवर नजर टाकली. बुवा येताना दिसले. तशाही परिस्थितीत जिजाईचा जीव हरकला. बुवावर तिचं निरातिशय प्रेम होतं. ती त्यांना जपायची. खाण्यापिण्याकडे लक्ष पुरवायची. काल बुवा उपाशी राहिले. पण आपण तरी कुठे जेवलो. जिजाईच्या मनात आलं. आई, बाबा आले. महाद्या म्हणाला. हो, दिसले. का अशी बसलीस? तुकोबानं जिजाईला विचारलं. काय करू बुवा, कामच नाहीत ना मज. अगं, तुला काम नाही असं कसं होईल? एक हाती सारं सांभाळते. बुवा, तुमच्या काळ्यानं मला अष्टभुजा करायला हवी होती. कशासाठी? 2 हात कमी पडतात. जिजाई, अगं सारवणं झालं, कूड लिंपलास. मी आलोच होतो की करायला. तू माझ घरच्या कामासाठी एवढी फुरसत आणि तुम्हाला सोडलं का त्याने? त्यावर तुकोबा हसला, बसला आणि म्हणाला, जिजाई, त्याच्याशी एक तर जुळणं कठीण आणि जुळलं तर सुटणं कठीण. तर मग सुटलात कसे? तुझी आठवण झाली. बघा, कोणी ऐकेल. खरंच जिजाई, काल निघणंच नाही झालं तिथनं. आपल्यावर आलेली परिस्थिती जाणवत होती. मी तुझ्या संग असायला हवं हेही कळत होतं. परंतु माहीत नाही जिजाई, त्या परब्रह्माशी कुठल्या तत्वानं बांधलो गेलोय ते सुटता सुटत नव्हतो.
प्रपंचापेक्षाही ती ओढ, ती आसोशी, तो अमृतानं भिजवलेला अनुभव विलक्षण होता जिजाई. बरोबर आहे बुवा तुमचं, अगदी बरोबर आहे. तुम्ही अमृतात भिजत राहा सावलीत बसून, मी कडक उन्हात तापते. बुवा, जी ओढ तुम्हाला देवाची वाटते तशी घराची का वाटत नाही? वाटते ना जिजाई, म्हणून तर आलोय ना. साप गेल्यावर भुई थोपटण्यात काही अर्थ आहे का बुवा? काल तर एकटीला दिलं वाऱ्यावर सोडून. पण तो म्हणाला होता मी सारं बघतो म्हणून. तो काय बघतो मेला? विटेवरनं त्यांनी कधी पाय खाली ठेवलाय का? देवाला म्हणे सारे जगाची काळजी, मीच त्याच्या नजरेला पडत नाही वय? साऱ्यांची जिंदगी सावरतो, माझीच का नाही सावरत? एक झालं की एक पुढ्यात आणून ठेवतोच आहे मेला. या खेपी त्यांनी पार तोडून ठेवलं मज. माझंच नशीब का असं फुटकं आहे कोण जाणे. जिजाई, कोणालाही दोष देऊन उपयोग नाही. माझा वाडा बुवा, जी वाडकलाय त्यात. ज्याचा होता त्याला मिळाला. नाही नाही बुवा, तो वाडा आपला होता, आपल्या माणसांचा होता, आपल्या पूर्वजांचा होता. जिजाई, इथेच आपण चुकतो. आपण येताना काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. पण त्याच्यापेशी काही कमी नाही ना बुवा, मग का गांजवतो मज? जे नशिबात असेल ते घडतं. नाही देवापाशी भाग्याचे गाठोडे, आणून निराळे द्यावे हाती. जिजाई, अधिकचं त्याच्यापाशीही नाही, मग तो देईल कुठनं? तो कोणाचं वाईट करत नाही. आपणच आपल्या कर्माची फळं भोगत असतो. आपण काय कोणाचं वाईट केलं बुवा? सांगा ना, कोणाचं वाईट केलं? आपलं पूर्वसंचित असेल. बरं ते जाऊ दे, तो आपला विषय नाही. त्याला दुःखच द्यायचं असेल तर भोगूयात की दुःख. मी एकलीनच, तुम्ही तर बसता त्याच्या गळ्यात गळा घालून. त्याची साथ संगत माझं आनंद निधान आहे. आणि आम्ही, तुमची ही चिंता असतेच. ही चिंतानं जिजाई त्याच्यापाशी गेलं की हारून जाते बघ. संसाराचा सारा ताप विसरला जातो. आणि एकदा का त्याच्यापाशी गेलं की पुरतं जाळ्यात अडकतो. मागच्या जन्मी मासे पकडणारा कोळी होता का काय कोण जाणे. जिजाई, मी आलोय कशासाठी घरी आणि गप्पाच करत बसलोय बघ. चल, काय करायचंय, आधी सामान लावूया. तुकोबा मुलांना हाताशी घेऊन कामाला लागला. जिजाईला उठवेना, पण ती सुद्धा बळे बळे उठली, कामाला लागली. आज बुवा घरात काम करताना बघून, मुलांशी बोलताना बघून जिजाईला ते अगदी जवळचे वाटले. पुन्हा तिच्या मनात का असं होतंय? हा माणूस मला कधी कधी खूप जवळचा वाटतो, तर कधी अगदी दूरचा, अनोळखी, परका. मला हा माणूस नीट कळत का नाहीये? माझ्यापेक्षा माझं गाव त्यांना जास्त जाणतं. काल इथे असणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडी बुवाचं नाव. कथा कीर्तनातनं लोकांना भक्तिमार्ग समजावून सांगणारा, देवाशी निकटता कशी साधावी हे सांगणारा, संसाराच्या भवसागरातनं विठ्ठल नाम कसं तारून नेतं, विठ्ठलाच्या संगतीत सुख आणि दुःख सोसण्याचं बळ कसं मिळतं हे समजावून सांगणारा, आणि ते सुद्धा सोप्या भाषेत, सहजपणे समजेल असं लोकांच्या मनात शिरून सांगणारा. तुकोबाचा तुकाराम महाराज केव्हा झाला हे ना तुकोबाला कळलं ना जिजाईला. बघता बघता तुकोबाची उंची वाढत होती. घर संसार, बायको मुलं याच्या पलीकडे तुकोबाची नजर पोहोचली होती. तुकोबा मोठे होते, परंतु आपला संसार, आपलं घर, आपली मुलं सांभाळणारी, मुलांच्या तोंडी घास पडावा म्हणून घारीसारखी फिरणारी, वणवण करणारी, चार घरची कामं करून आपला संसार दोन्ही हातांनी सावरून घेणारी, गरिबीत दिवस काढणारी, आपण तालेवाराची लेक, तालेवाराची सून होतो हे सहज विसरून जाणारी जिजाई सुद्धा लहान नव्हती. खरंच ती लहान नव्हती. बुवा, घ्या की गरम भाकरी. नको जिजाई, पोट भरलं.
बुवा तुम्ही घरी आहात बरं वाटतं. साथीला माणूस असला ना बुवा की कठीण जगणं सुद्धा सोपं होऊन जातं. आता घरीच थांबा बुवा. तुकाराम महाराज काहीच बोलले नाहीत. त्यांनी उठून बाहेर जाऊन हात धुतला, जरा वेळ पोरांशी खेळले, मग भिंतीला टेकून बसले. डोळे मिटून घेतले. त्यांना विठ्ठलाचं ध्यान लागलं. बराच वेळ झाला. जिजाई चिडलीच. घरी दारी त्याचंच ध्यान, मेला कसा म्हणून पिच्छा सोडत नाही. जिजाईची बडबड चालू होती. घरात डाळ धान्य नाही त्याची फिकीर नाही या बोवाला. सदान कदा विठ्ठल विठ्ठल. आणून देतो का काही खायला तो? कालच्या जप्तीनं तर गावभर नामुष्की झाली. कुठे तोंड दाखवायला जागा उरली नाही. गावभर नुसती फुलफुल. पण खरं काय खोटं काय लोकही जाणतेत. सारा गाव धावून आला. त्यांच्या रूपानं माझा कृष्णच आला. नाही तर मी एकली काय करणार होती? जिजाई विचार करत होती. सकाळी जिजाईनं घातलेली चूल अंगणात सुकत होती. आज 3 दगडांवर रांधलं तेव्हा भडभडून आलं तिला. तिला वाड्यावरचा चुल्हा चौका आठवला. बस पांडुरंगा हेच दिवस दाखवायचे होते. तुझं नाव काय घेतेय मी? तुझं नाव घ्यायची लायकी तरी आहे का तुझी? निस्संतान्या मेला. सारा नासोडा केला माझ्या जिनगानीचा. बसल्या बसल्या जिजाईच्या मनात विचार सुरू होते. तुकाराम महाराज विठुनामाच्या आवर्तनातनं बाहेर आले. जिजाई काही काम आहे का अजून? जे काही थोडंफार सामान आहे ते लावून झालंय का? घाई झाली का त्याच्या भेटीची? जावंच लागेल जिजाई मला. आज कीर्तन आहे. बुवा कीर्तनातनं लोकांस ज्ञानाच्या गोष्टी सांगताना? अगं जमेल तसं सांगतो. तुम्ही लोकांस जसं सांगता तसा तुमचा तो तुम्हास नाही सांगत का समजुतीच्या 4 गोष्टी? सारं माझ्याकडनं तोच वदवून घेतो. नाही तर मी काय? बुवा त्यास काही कळत नाही. दगड आहे तो नुसता. आणि स्वतःकडे कमीपणा घ्यायचा नाही हा बुवा. तुम्ही ज्ञानी आहात, लोक मानतात तुम्हाला. हा लोकांचा मोठेपणा आहे जिजाई. असं तो मोठा, लोक मोठे, आणि तुम्ही? देवाशी लोकांना जोडणारा मी धागा आहे बस. एवढीच माझी लायकी. जिजाई तुकाराम महाराजांकडे पाणावल्या नजरेनं बघत राहिले. चलतो, येतो म्हणावं. थांबा ना बुवा असं म्हणावंसं वाटलं जिजाईला, पण ती काही बोलली नाही. कारण बुवा आपले नाहीत हे तिला ठाऊक होतं. बुवा घरादाराचे नव्हते, पोराबाळांचे नव्हते. बुवा लोकांचे होते, साऱ्या गावाचे होते. आणि बुवाच नाही तर अख्खा गाव ज्याने नादवला ना त्या नारदाचे होते. हो, नारदच आहे मेला कळलाव्या. माझ्या बुवाला फितवतो तो. सरळ रस्त्यानं जाणारा माझा सीधा साधा माणूस पार कह्यात करून घेतला आपल्या. जिजाई येतो. जिजाईनी फक्त मान हलवली. तुकाराम महाराज गेले. जिजाई आज थोडी आनंदात होती, कारण बुवा घरी थांबले, कामात मदत केली, माझा भार हलका केला. आणि अशा कठीण परिस्थितीतही जिजाई हरखून गेली, पण तेवढ्यापुरती. जिजाई चिंताक्रांत दाराच्या पायरीवर बसून होती. आज घरात काहीही नव्हतं. दुष्काळामुळे शेतीत कामही नव्हतं. उतरंड पाहिली तेव्हा पसाभर ज्वारी मिळाली. त्याचा घाटा तयार करून जिजाई बसलेली. डोळ्यासमोर सासर माहेरची सुखसमृद्धी पिंगा घालत होती. माझ्या नशिबात सारच होतं. मग आजचा दिवस मज कोणी दाखवला? मी काय पाप केलंय? पोरांना काय खायला घालू? घाटा खातील? जिजाई विवंचनेत बसली होती. अंगातली चोळी दांडावर फाटली होती आणि कधी नव्हे ती आज दांडाचं लुगडं नेसली होती. अंगणात मुलांचा खेळ चांगलाच रंगला होता. 4घी भावंड बसली होती. शेजारची काही मुलं गोल करून बसली. एका पायाची मांडी घालून एक पाय दुमडून उभा आणि त्यावर तळहात गोलाकार करून गुडघ्यावर ठेवलेला. चुळचुळ मुंगी बुळबुळ तेल म्हणत खेळ रंगला.
नंतर आपडी थापडी गुळाची पापडी खेळून झालं, लंगडी झाली. बाहेरच्या फाटकाशी एक मुलगा थैल्या घेऊन उभा होता. कोण पाहिजे? गंगानं खेळता खेळता विचारलं. तुकाराम महाराजांचं घर हेच ना? जी, आपण? गंगानं त्याला विचारलं. कोण आहे? जिजाईनं दारातनं विचारलं. आई, मी आहे. आई म्हणतोस पोरा? ये ये, आतमध्ये ये. हो. दोन्ही हातानं सामानानं भरलेल्या थैल्या घेऊन एक 15-16 वर्षांचा काळा सावळा मुलगा आत आला. बोल, काय म्हणतं? हे सामान. सामान? कोणी पाठवलं? मालकानं. मालकानं? नाव काय तुझं? विठोबा. विठोबा. का? ह्या नावाबिगर तुझ्या मायबापास दुसरं नाव सापडलं नाही होय रे? का, काय झालं? त्या मुलानं विचारलं. ह्या नावाचा मज वीट आलाय. तो मुलगा गोरामोरा झाला. पण काय रे, आजवर मी कधी गावात पाहिलं नाही. तूच नवीन आहे. मी कुठे राहतं? मंदिरात. का? राहायला जागा बी नाही का काय दुसरी? आई, सामान कुठे ठेवू? ठेव भिंतीशी, मी लावून देतो ना. का रे बाबा? हेही मालकानंच सांगितलं. कोण आहे रे तुझा मालक? मीच. मीच म्हणजे मीच, माझ्या मनाचा राजा. मुलानं पटापटा सामान काढलं, थैल्या उचलल्या. आता कुठे निघालास? मंदिरात. माझा बुवा असेल तिथे, त्यांना ओळखतोस? मुलाने मान हलवली. अरे मान काय हलवतोयस? माझा बुवा मोठा माणूस आहे. असं तर मग कथा कीर्तनं करतात, भजनं करतात, भजनं लिहितात सुद्धा. खरंच? पोरा, एक काम करशील? आई, माझं नाव घ्या ना, ते एवढं सांगू नकोस. पण तू दिसतोस साजरा हो. तुझ्या कपाळीचा बुक्का, तुझे पाणीदार डोळे आणि माझा काळा रंग मला नाही भावत तो. आई, काम सांगा ना. आज घाटा केलाय, बुवासने येऊन देतोस? जी. आणि घाट्याचं वाडगं घेऊन विठोबा निघाला. अरे जरा थांब की, पाणी देते. आसपास कुणीही नव्हतं. गंगा? अगं तो आलेला पोरगा गेला का ग? ठाऊक नाही. अगं तुम्ही इथेच आहात ना? हो, पण आम्ही खेळतोय ना. कमाल आहे बाई पोराची. कुठं गेला असन? आत्ताच तर होता इथं. काय अंतर्धान पावला म्हणायचं का काय? अगं गंगे, त्यानं बाबासने घाट्याचं वाडगं दिलं असेल ना? अगं दिला असेल का त्याने खाऊन टाकलं मध्येच? खाऊ देत की, कुणाच्याही पोटात गेलं तरी सारखंच. असं कसं? असं कसं? माझे बुवा उपाशी राहतील त्याचं काय? मी उगाच त्याच्या हाती वाडगा दिला. तुझ्या हाती पाठवायला हवा होता. काळजीपोटी जिजाई बोलत होती. जाऊन बघू का? जाते का मा पिल्लू? जा, माझी बाय मोठी गुणाची. गंगा गेली. मंदिरात जाऊन उभी राहिली. तुकाराम महाराज खांबाला टेकून बसलेले. समोर वाडग, पलीकडून मगासचा तो मुलगा. दोघं मिळून तो घाटा खात होते. गंगा बघत राहिली. तो मुलगा विटेवरच्या विठोबासारखा दिसत होता. गंगा धावत घरी आली. दोघंही घाटा खात असल्याचं सांगितलं. आणि तो मुलगा ना आई, असं म्हणून गंगानं जिजाईला सारं सांगितलं. गंगा, मज सांगू नको हा अशा गोष्टी. तुझ्या बाबासारखं तुलाही वेळ लागलाय त्याचं. अगं खरंच आई. हॅट, असं म्हणून जिजाईनं मान झटकली. पण तिचं मन विचार करत होतं की मगाचा तो मुलगा एकदम दिसेनासा झाला कसा? त्याचं नाव विठोबा कसं? आणि गंगा म्हणतीये तसा तो काळ्यासारखा दिसत होता का? तिला नीट त्याचा चेहराही आठवेना. जाऊ दे, मेला कुणी असू देत. आणि जिजाई सामान सुमान बघण्यात दंग झाली. विटेवरच्या विठोबानं आज जिजाईला आई म्हणून संबोधलं होतं. खरंच सावळं परब्रह्म आज लेकरूहून तिच्यापाशी आलं होतं. जिजाई खुळी, कळलंच नाही बिचारीला.
आलेल्या परिस्थितीशी 2 हात करत जिजाईची लढाई सुरू होती. कधी रागवायची, वैतागायची, चिडायची, त्रागा करायची, नशिबाला दोष द्यायची. तुकाराम महाराजांवरती राग धरायची, पोरांना पिटायची. खरं तर तिचा राग आपल्या नशिबावर होता. त्याला कारण विठ्ठल आहे असं तिचं ठाम मत होतं. तुकाराम महाराजांचा राग आला तरी आतून प्रेम असायचं. फणसासारखी होती जिजाई. कामासाठी जाताना रस्त्यात वाडा दिसायचा. मग तिला वाड्यातले दिवस आठवायचे. पोटात खड्डा पडायचा. एक एक हिरवून घेतलंय मेल्यानं आणि मला लंकेची पार्वती करून ठेवलंय. मुरदाड मेला, माझ्याच राशीला उतरला. एकटं पाडतोय मला. पाडच म्हणावं. अरे मीही तुला पुरून उरेन. जिजाई, आज तुकाराम महाराजाचं कीर्तन आहे, चालतं काय? विहिरीचं पाणी खिराडीवरून ओढता ओढता शेजारणीनं विचारलं. नाही बाई. अगं चाल ना, 4 शब्द कानावर पडते देवाधर्माचे. बुवा देवधर्म करते तेवढं पुरे ना बाई. आणि मी काही रिकाम टेकडी नाही त्याच्या मागं धावायला. इकडे धावाधाव करते म्हणून पोरांच्या तोंडात घास तरी पडतोय, नाही तर पाय घासून मेले असते पोट्टे. पहा जमंतच. दोघही देवदेव करू, पोरं चिमणीच्या पिलावानी तोंड वाजतीन. त्यांच्या चोचीत दाना कोणी भरवायचा? हा तुझं बी बराबर आहे माय. पण तुकाराम महाराज देव माणूस, त्याच्यावर सारखी सारखी बिलामत नको घेत जाऊ. लोक नावं ठेवतेत. मालूम आहे ना मज, सारे कर्कशा म्हणतेत. बोललं तर तोंड दिसतं, पण माझ्या जागी उभं राहून बघा म्हणो म्हणजे समजते. बाई असून माणसावानी काम करतोय. बाई एक सांगू, हातातली दोर बादली बाजूला ठेवून आणि भरलेला गुंड हाताने बाजूला सारून जिजाई म्हणाली, बाई माझ्या आईबापानं मज पापण्याच्या पालखीत बचिवलं आणि आता नवऱ्याच्या राज्यात माझे हाल बघतास ना. आता लोकांचं म्हणा तर त्यांचे दोन्ही डगरीवर हात राहतात. सारा गाव बुवाला तुकाराम महाराज म्हणून डोक्यावर घेतात, पण त्याच बुवाच्या संसारास मी कसा रेटा देते, माझी कशी दामछाक होते हे नाही दिसत लोकास. बुवा लोकास ज्ञान सांगतात, माझी फरफट नाही दिसत. जिजाईचा आवाज भरून आला. डोळ्यातलं पाणी दुसऱ्याच्या नकळत पुसलं, कारण अजून 4 बायका पाणी भरण्यासाठी जमल्या होत्या. जिजाईनं फडक्याची चुंबळ डोक्यावर ठेवली, त्यावर गुंड ठेवला, त्यावर एक कळशी आणि एक कळशी कमरेवर ठेवून जिजाई घरी आली. जिजाईवरच्या परिस्थितीनं विठुमाऊलीच्या मनात कळवळा दाटून आला. काळीज ओलं झालं. उन्हात पाणी भरून आलेल्या जिजाईच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि दारात उभं राहून कोणीतरी जिजाईच्या काखेतली कळशी घेतली. डोईवरची कळशी गुंड खाली उतरवला. जिजाईला हाताशी धरून भिंतीला टेकून बसवलं. पाणी आणून प्यायला दिलं. तिथल्याच एका फडक्यानं वारा घातला. कामं करून करून थकलेल्या जिजाईचा डोळा लागला. जरा वेळानं झोपेतनं खडबडून जागं व्हावं तसं तिला झालं. घर सामसूम दिसत होतं. पोरं कुठे गेली म्हणायची. गंगा येताना दिसली. ती जवळ येताच जिजाईनं विचारलं, गंगा कुठे गेली होतीस? समोरच्या चिंचेखाली खेळत होती. केव्हा? तू पाण्याला गेली तेव्हा. घरी कोणी नव्हतं? नाही, मी दार लोटलं होतं. तर मग माझ्या डोईवरचा पाण्याचा गुंड कोणी उचलला? अगं आई मी नव्हती घरी. गंगे अगं मला गरगरल्यासारखं झालं. मला बसवलं, पाणी दिलं. जीव घाबराघुबरा झाला होता. मज वारा घातला. कोण असेल गाई? तो विठोबा तर नसेल? विठोबा? माझ्यासाठी त्याचा जीव दुखायचं काही कारण नाही. आणि त्यात त्याचे पाय किती जड, विटेवरनं उतरेल कसा? अगं त्या दिवशीचा तो पोरगा, सामान आणून देणारा विठोबा. गंगे कोणीही असू दे, पण त्याचं नाव नको घेऊ. त्याच्या नावानं माझं डोकं फिरतं बघ. तो दिसतो तितका साधा नाही.
तो जादूटोणा करतो, माणसाला वश करतो, आपल्या नादी लावतो आणि त्याच्या संसाराचा सत्यानाश करतो. विटेवरची विठुमाऊली हसत होती. मगाशी जिजाबाईच्या डोईवरचा गुंड उतरवताना त्यातून झळकलेल्या पाण्यानं भिजलेला पितांबर ओला गच्च होता आणि पुजारी संभ्रमात होता की देवाची सकाळी पंचामृतानं आंघोळ घातली, मी माझ्या हातानं मूर्ती कोरडी करून पितांबर नेसवलं, तुळशी माळ घातली, पूजा केली, आरती झाली, मग देवाचा पितांबर ओला कसा? तुकाराम महाराज विठ्ठल नामात दंग. गाभारा धुपानं धुमाळलेला आणि दीपानं उजळलेला. आरतीचा आणि कर्पूर आरतीचा एक वेगळाच पवित्र सुगंध गाभाऱ्यात दाटलेला. त्यात तुकाराम महाराजांचा विठ्ठल नामाचा उठणारा ओंकार. भक्त येत होते, विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेत होते, मग तुकाराम महाराजांना नमस्कार करत होते. तुकाराम महाराजांना खाण्याची शुद्ध ना पाण्याची. विठ्ठल नाम हे त्यांच्या जगण्याचं साधन होतं. विठ्ठल नाम हे त्यांचं जीवन होतं. अधूनमधून ते घरी जायचे, पण तेवढ्यापुरते. घरदार, मोहमाया, तुझं माझं, हेवे दावे, रुसणं फुगणं याच्या कितीतरी पलीकडे तुकाराम पोहोचले होते. सारा गाव त्यांना मानत होता. ज्याच्या त्याच्या तोंडी त्यांचेच अभंग. कोठे गुंतलासी योगियांचे ज्ञानी, आनंद कीर्तनी पंढरीच्या. अभंगात शेवटी तुकाराम महाराज आर्ततेनं म्हणतात, तुका म्हणे कोठे गुंतले ते सांगा, किती पांडुरंगा वाट पाहू. लोक सुद्धा हे आणि अशी अनेक भजनं मनापासनं गात, कारण त्यांच्याही मनातले भाव अभंगातनं उमटलेले असत. जीवन हे दुःखानं भरलेलं आहे, कष्टप्रद आहे. हा संसार सोपा नाही. यातून बाहेर पडायचं असेल, दुःखाचा विसर पडायचा असेल, जीवनाचं सार्थक करायचं असेल तर विठ्ठल नामाचा जप करा, देवाला जवळ करा. त्यामुळे जीवनातले सगळे ताप हरतील आणि मोक्षाचा मार्ग खुला होईल. लोकांना ते पटे. दुष्काळामुळे आणि संसारातल्या विविध तापांमुळे हैराण झालेले गावकरी तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गर्दी करत आणि सावळ्या सुंदर परब्रह्माला वंदन करून, डोळ्यात साठवून, अंतःकरण विठ्ठलाच्या पायी अर्पून तुकाराम कीर्तनाला सज्ज होत. कधी फेर धरून नाचत, लोकही नाचत. बघणाऱ्यांना वाटायचं तुकाराम महाराजांसोबत साक्षात विठुमाऊली नाचतीये का काय. विठूच्या जय जयकारानं अवघा आसमंत दुमदुमून जाई आणि इकडे संसाराच्या तापानं शिणलेली जिजाई चुलीशी धुसफुसत राही. श्रोते हो, हा होता भाग 16वा. 17वा भाग उद्या. तोपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठल.